अपूर्णांकात रूपांतर करणे. मग कसं करायचं? आता व्यावहारिक अपूर्णांक म्हणजे तुम्हाला माहीत झालं की काय आहे. तुम्हाला जी संख्या अंश आणि छेदामध्ये सांगितली जाते त्याला काय म्हणतो आपण? व्यावहारिक अपूर्णांक म्हणतो. मग आता एक उदाहरण घेऊया. पहिलं त्या ठिकाणी 1/2 आहे. हे 1/2 काय झालं तुमचा? कुठला अपूर्णांक झाला इथं? व्यावहारिक अपूर्णांक झाला. कुठला झाला तुमचा? व्यावहारिक अपूर्णांक झाला. का व्यावहारिक झाला? कारण संख्या कशामध्ये सांगितली तुमची? अंश आणि छेदामध्ये. याचं दशांशमध्ये करायचं तुम्हाला, डेसिमल फ्रॅक्शनमध्ये करा. कसं करणार मला सांगा? 2 काय करायचं? 1ला भागायचं. 2 काय करायचं? 1ला भागायचं. किंवा 1/2 म्हणजे काय असतं? अर्ध. अर्ध ना तुमचं, बरोबर का? अर्ध म्हणजेच किती? 1च्या निम्म किती? 0. किती असतं तुमचं? 5. म्हणजे डायरेक्ट तुम्ही 0.5 लिहू शकता की, पण भाग समजा मोठं आलं त्या ठिकाणी तर लिहिता येणार नाही. मग त्यावेळेस काय करायचं? 2 काय करायचं? 1ला भागायचं. आता 2 1ला भाग जातोय का? नाही. मग बे 0 बरोबर आहे का? आता काय करायचं? आपलं वर्ण 0 घ्यायचं. मग वर्ण उसना 0 घेतला की तर काय करावं लागेल? पॉईंट द्यावा लागेल ना तुम्हाला त्या ठिकाणी. आणि बे 5 किती आलं तुमचं? 10. म्हणजेच तुमचं 1/2 या व्यावहारिक अपूर्णांकाचं आपण रूपांतर कशामध्ये केलं? दशांश अपूर्णांकामध्ये 0.5. तर आपल्याला दुसरं उदाहरण बघायचं आहे 1/3. आता 1/3 कसं करणार? या ठिकाणी 3 1ला भाग जात नाही. 3 0 0 वरचा 0 घेतला की पॉईंट देऊन टाकला या ठिकाणी. आणि 3 3 किती आलं तुमचं? 9. राहिला किती? 1. वरचा पुन्हा 0 घेतला. आता 0 घेतल्यानंतर पॉईंट द्यायची गरज आहे का? नाही, ऑलरेडी दिलेला आहे. आणि 3 3 किती आलं तुमचं? 9. पुन्हा 1 राहणार आहे. पुन्हा 3 3 काय येणार तुमचं? 9. म्हणजे किती आलं तुमचं? 0 पॉईंट किती आलं त्या ठिकाणी? 33. आपल्याला तिसरं गणित बघायचं आहे 1/4. आता 1/4चं काय करायचं आपल्याला त्या ठिकाणी? दशांशमध्ये करायचं आहे. मग 4 ने 1ला भाग जात नाही. 4 0 0 वरचा 0 घेतला की पॉईंट दिला ह्या ठिकाणी. 4 2 8 राहिले किती? 2 वरचा 0 घेतला आणि 4 5 20 म्हणजे किती आलं तुमचं? 0 पॉईंट किती आलं? 25. आपल्याला पुढचं उदाहरण चौथं बघायचं आहे 1/5. ह्याचं रूपांतर करायचं. कशा प्रकारे करणार तुम्ही त्या ठिकाणी? 5 न भाग आला आणि ह्या ठिकाणी 0 आलं ना. पुन्हा पॉईंट घेतला, 0 घेतला, 10 तयार झाले. 5 2 10 म्हणजे किती आलं तुमचं? 0.2 आलं. पुढचं उदाहरण आपल्याला 5वं बघायचं आहे 2/3. आता 2/3चं काय करायचं आपल्याला? दशांशमध्ये करायचं आहे. मग 3 न 2ला भाग घालवायचा. 3 आता 2ला भाग जातोय का? नाही. मग 3 0 0 बरोबर आहे ना. आता काय केलं ह्या ठिकाणी? वरचा 0 इथं उसना घेतला की इथं पॉईंट देऊन टाकला. हां, 3च्या पाड्यामध्ये 20 आहे का? नाही. 3 संग किती तुमचं? 18 राहिले किती? 2 वरचा 0 घेतला. 3 संग 18 राहिले 2 3 संग 18 3 संग 18 पुन्हा तुमची काय होणार या ठिकाणी? आवृत्ती येणार आहे. आलं लक्षात तुमच्या? पुढचं 6वं किती घेऊया? 2/4 घेतलं की तुमचं पुन्हा 1/2 येणार त्या ठिकाणी. 3/4 घेऊया. भाग घालवा. चला कसं घालवणार तुम्ही? तर 4 0 0 वरचा 0 घेतला, पॉईंट दिला ह्या ठिकाणी. हां, 4 7 28 राहिले किती? 2 वरचा 0 घेतला आणि 4 5 किती? 20 म्हणजे किती आलं तुमचं? 0.75 आलं लक्षात तुमच्या? पुढचं उदाहरण बघायचं आपल्याला 2/5. 7वं 2/5. आता 5 न 2ला घालावा भाग. 5 0 0 वर 0 घेतला की इथं पॉईंट देऊन टाका आणि 5 चोक 20 किती आलं तुमचं? 0.4 लिहा. चला हे बघा आपल्या टाईप क्रमांक 1 मधलं पहिलं गणित बघायचं. पुढीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता विचारलाय? खाली तुम्हाला व्यावहारिक अपूर्णांक दिलेत 5/7 2/3 8/9 आणि 11/12 त्या ठिकाणी. बरोबर आहे ना. तुम्ही काय करू शकता? डेसिमलमध्ये करू शकता त्या ठिकाणी. डेसिमलमध्ये करून तुम्ही काय करू शकता त्या ठिकाणी? एक तर चढता क्रम लावू शकता किंवा उतरता क्रम लावू शकता त्या ठिकाणी. आलं लक्षात? परंतु ह्या ठिकाणी डेसिमलमध्ये करण्याविषयी एक रूल बघा ना त्या ठिकाणी. आता तुम्हाला काय दिसतं रे? ह्या ठिकाणी अंश आहे, इथं छेद आहे, इथं अंश छेद आहे. बरोबर आहे ना. अंश किती आहे? 5. छेद किती आहे? इथं किती आहे? इथं 3 आहे. इथं 8 आहे, इथं 9 आहे, इथं 11 आहे, इथं 12 आहे. काय फरक वाटतो हो तुम्हाला इथं? सेम कसे आहेत? सेम म्हणजे हां, सगळ्यामधला जो फरक आहे तो कसा आहे? सारखा आहे. बघा 5 आणि 6 मध्ये फरक कितीचा आहे? 1चा. 2 आणि 3 मध्ये फरक कितीचा आहे? 1चा. 8 आणि 9 मध्ये फरक कितीचा आहे? 1चा. 11 आणि 12 मध्ये फरक कितीचा आहे? 1चा. अंश मोठा आहे का छेद मोठा आहे? अंश मोठा आहे का छेद मोठा आहे? छेद मोठा आहे. म्हणून ह्या अपूर्णांकात सगळ्या अपूर्णांकाला काय म्हणायचं? छेदाधिक अपूर्णांक. काय म्हणायचं? छेदाधिक अपूर्णांक. का छेदाधिक अपूर्णांक म्हणायचं रे?
हां, अंशापेक्षा छेद कसा आहे, मोठा आहे, म्हणून छेदाधिक अपूर्णांक म्हणायचं. अंशाधिक म्हणजे काय लक्षात ठेवायचं, छेदापेक्षा अंश कसा प्रथमेश त्या ठिकाणी मोठा. आता आपल्याला इथं प्रत्येक बघा, इथं ह्याच्यापेक्षा 5 पेक्षा 6 मोठा आहे, इथं 2 पेक्षा 3 मोठा आहे, म्हणजे छेद जो आहे ना तो छेद कसा या ठिकाणी मोठा आहे, म्हणून त्याला काय म्हणायचं, छेदाधिक अपूर्णांक. नियम काय लक्षात ठेवायचा, छेदाधिक अपूर्णांक कधी लक्षात ठेवायचा, छेदाधिक अपूर्णांकामध्ये. छेदाधिक अपूर्णांकामध्ये अंश आणि छेद, मी काय म्हणतोय, अंश आणि छेद मध्ये जर 1चा फरक असेल, कितीचा फरक असेल, 1चा फरक असेल, तर ज्या अपूर्णांकाचा अंश आणि छेद लहान, ज्या अपूर्णांकाचा अंश आणि छेद कसा लहान, तो अपूर्णांक लहानच, तो अपूर्णांक कसा ठेवायचा, लहान. आणि ज्या अपूर्णांकाचा अंश आणि छेद मोठा, तो अपूर्णांक कसा, मोठा. कधी मी काय सांगितलं, ज्या अपूर्णांकाचा अंश आणि छेद लहान, तो अपूर्णांक कसा, लहानच. आणि ज्या अपूर्णांकाचा अंश आणि छेद मोठा, तो अपूर्णांक मोठा. कधी, छेदाधिक अपूर्णांकामध्ये. छेदाधिक अपूर्णांक दिला असेल तर, आणि छेदाधिक अपूर्णांकामध्ये अंश आणि छेदामध्ये कितीचा फरक पाहिजे, 1चा फरक असेल तरच. फरक नसेल 1चा तर दुसऱ्या पद्धतीनं सोडवायचं. आलं का लक्षात तुमच्या? त्याला रूल वेगळा असणार त्या ठिकाणी. आलं लक्षात? नसेल त्या ठिकाणी रूल, त्या ठिकाणी तर तुम्ही काय करू शकता, डायरेक्टली काय करायचं, छेदानं कशाला भागायचं त्या ठिकाणी, अंशाला. आणि तुम्ही काय करायचं, सगळं डेसिमलमध्ये करायचं आणि डेसिमलमध्ये करून टाकलं की त्याचा उतरता किंवा चढता क्रम लावायचा आणि कुठलाही मोठा बघायचा, त्यानुसार अपूर्णांक तुमचा मोठा किंवा लहान येईल त्या ठिकाणी. ही रूल लक्षात आला तुमच्या त्या ठिकाणी. आता ही रूल लक्षात आला का? मग आपण काय सांगितलंय, ज्या आपल्याला लहान अपूर्णांक विचारलाय ना, मग रूल काय आपला, अंश आणि छेदामध्ये 1चा फरक असेल तर काय करायचं आपल्याला, ज्या अपूर्णांकाचा अंश आणि छेद लहान, तो अपूर्णांक कसा, लहान. मग कुठला आहे मला सांगा इथं, 2/3. हा कसा अपूर्णांक झाला तुमचा, लहान. आणि ज्या अपूर्णांकाचा अंश आणि छेद मोठा, तो अपूर्णांक कसा असणार, मोठा. म्हणजे 11/12 कसा आला तुमचा, मोठा. समजा हा रूल लक्षातच राहिला ना आपल्या त्या ठिकाणी, तर काय करायचं, सगळ्यांचं काय करायचं त्या ठिकाणी, 5/6चं कशामध्ये करून घ्यायचं, डेसिमलमध्ये. चला भागायला, 600 पॉईंट दिला, वरून 0 घेतला. हा, 6 8 48, बरोबर आहे का. राहिले किती, 2, वरचा 0 घेतला. हा, 6 18, राहिले 2, पुन्हा 6 18 येणार आहे ना. मग किती, 0 पॉईंट किती आलं, 83. 2च स्थळापर्यंत बस झालं, हे 0.83 आलं. पुढचा अपूर्णांक कुठला आहे तुमचा, 2/3. चला, 0 आलं, पॉईंट दिला. हा, 3 संग 18, राहिले किती, 2, 3 संग 18, 0 पॉईंट किती आलं, 66. पुढचं चला, 8/9, 0 पॉईंट. हां, 9,981 होते. 9/8 बरोबर आहे ना. राहिले किती, 8, वरचा 0 घेतला, 9/8 चला पुढं किती, 11 किती, 12, 0 तसाच लिहिला, बरोबर आहे ना. वरचा 0 घेतला, 12चा पाडा म्हणा, 12 9 किती, 88, बरोबर. राहिले किती, 2, वरचा 0 घेतला, 12 1 12, बाद झालं 2 स्थळापर्यंत. आता काय करायचं आहे आपल्याला, चढता क्रम लावूया. काय करूया, चढता क्रम. चढता क्रम म्हणजे काय, आणि चढता क्रम म्हणजे काय, लहानाकडून मोठ्याकडे, आणि उतरता म्हणजे काय, मोठ्याकडून लहानाकडे. आपल्याला चढता क्रम लावायचा आहे. म्हणजे कुठलं लहान आहे आता याच्यापैकी, 0.66, बरोबर आहे ना. पुन्हा कुठलं येणार, 0.83, पुन्हा कुठलं येणार, 0.88, पुन्हा कुठलं येणार, 0.91, बरोबर आहे ना. मग आता मला सांगायचं, ह्याचा अपूर्णांक माहिती आहे आपल्याला. काय विचारलंय, सगळ्यात लहान अपूर्णांक कोणता, डेसिमल कुठला लहान आलाय, 0.66. मग 0.66 कशाचा आहे, 2/3चा. मग सगळ्यात लहान कुठला आला तुमचा, 2/3 हा अपूर्णांक आला लक्षात. आणि सगळ्यात मोठा कुठला आहे, 0.91 डेसिमल, म्हणजेच काय तुमचं 11/12. आलं का बरोबर त्या ठिकाणी. अशा प्रकारे तुम्हाला हा रूल जर लक्षात राहिला नाही तर सरळ ते काढून टाकायचं आणि आपलं काय करायचं, सगळ्याचं सगळं डेसिमलमध्ये करायचं आणि सोडवायचं. घ्या पुढचं. लक्ष द्या. चला, तुम्हाला सांगितले सर्वात काय विचारले तुम्हाला, मोठा अपूर्णांक कोणता विचारले ना, बरोबर आहे का. 7/6, 11/12, 19/18 आणि 9 किती आलं, 8. तुम्ही आता सगळ्यांनी काय केलं त्या ठिकाणी, डेसिमलमध्ये केलं ना, दशांश अपूर्णांकामध्ये केलं, चढता किंवा उतरता क्रम लावला आणि त्यानुसार तुम्ही काय केलं ते सोडवलं त्या ठिकाणी, बरोबर आहे. आता तुम्ही जर अंश आणि छेदाचं जर निरीक्षण केलं तर काय लक्षात येतं रे, अंश आणि छेदामध्ये फरक कितीचा आहे, 1चा. कितीचा फरक आहे, 1चा. सगळ्यामध्ये फरक कितीचा आहे त्या ठिकाणी, 1चा फरक आहे. मग आता मला सांगा, अंश मोठा आहे का छेद मोठा आहे, अंश मोठा आहे ना तुमचा. इथं पण अंश मोठा, इथं पण अंश मोठा, इथं पण अंश मोठा आणि इथं पण. म्हणजेच कोणता अपूर्णांक झाला, छेदाधिक झाला का अंशाधिक, अंशाधिक अपूर्णांक, अंशाधिक अपूर्णांक. मग छेद मोठा होता म्हणून तो कुठला अपूर्णांक झाला तुमचा, छेदाधिक अपूर्णांक झाला. आता कुठला तुमचा, अंशाधिक अपूर्णांक आहे, बरोबर आहे ना.
आता हिथं रूल काय लक्षात ठेवायचा, तुम्ही डेसिमलनुसार सोडू शकता त्या ठिकाणी, नाही तुम्हाला रूल लक्षात राहिला तर. पण या ठिकाणी छेद तुमचा छेद आणि अंश ह्याच्यामध्ये कितीचा फरक आहे सगळ्यामध्ये 1. मग अंशाधिक अपूर्णांकामध्ये मी काय म्हणतोय, अंशाधिक अपूर्णांकामध्ये अंश आणि छेदामध्ये जर 1चा फरक असेल, मी कशामध्ये म्हणतोय, अंशाधिक अपूर्णांकामध्ये अंश आणि छेदामध्ये जर 1चा फरक असेल, ज्या अपूर्णांकाचा अंश आणि छेद लहान, ज्या अपूर्णांकाचा अंश व छेद कसा लहान, तो अपूर्णांक कसा असणार, अपूर्णांक लहान कसा असणार, मोठा असणार. कसा असणार, मोठा. आणि ज्या अपूर्णांकाचा अंश आणि छेद मोठा, तो अपूर्णांक कसा असणार तुमचा, लहान. कधी, हे कधी, अंशाधिक अपूर्णांकामध्ये. कधी, अंशाधिक अपूर्णांकामध्ये. परंतु कधी, ज्यावेळेस अंशाधिक अपूर्णांकामध्ये अंश आणि छेदामध्ये कितीचा फरक असतो, 1चा फरक असतो, त्यावेळेस लक्षात ठेवायचं, अंश ज्या अपूर्णांकामध्ये अंश आणि छेद लहान, तो अपूर्णांक कसा असणार, मोठा. आणि ज्या अपूर्णांकामध्ये अंश आणि छेद मोठा, तो अपूर्णांक कसा असणार, लहान असणार. म्हणजे तुम्हाला ह्याच्यामध्ये 2 रूल लक्षात ठेवावे लागणार. एक, छेदाधिक अपूर्णांकामध्ये काय लक्षात ठेवावं लागणार, ज्या अपूर्णांक छेदाधिक अपूर्णांक, ज्या अपूर्णांकाचा अंश आणि छेद लहान, तो अपूर्णांक कसा असतो, लहानच असतो. आणि ज्या अपूर्णांकाचा अंश आणि छेद मोठा, तो अपूर्णांक कसा असतो, मोठा असतो. हे कुठं, छेदाधिक मध्ये, बरोबर आहे का. पण फरक छेदाधिक असेल तरी फरक कितीचा पाहिजे, 1चा. आणि अंशाधिक मध्ये जर काय केलं, अंश आणि छेदामध्ये 1चा फरक असेल तर काय लक्षात ठेवायचं, अंश आणि छेद जर लहान असेल तर तो अपूर्णांक कसा असणार, एकदम मोठा असणार. आणि ज्याचा अंश आणि छेद मोठा, तो अपूर्णांक कसा असणार, त्या ठिकाणी लहान असणार. हा रूल लक्षात ठेवायचा. मग आपल्याला मोठा अपूर्णांक विचारलाय, मोठा अपूर्णांक जर पाहिजे असेल अंशाधिक अपूर्णांकामध्ये, तर तुम्हाला काय करावं लागेल, त्या ठिकाणी ज्या अपूर्णांकाचा अंश आणि छेद मोठा, तो अपूर्णांक कसा असणार, त्या ठिकाणी लहान. आणि जो लहान असणार, अंश आणि छेद लहान, तो कसा असणार आहे, मोठा. मग अंश आणि छेद लहान कुठला आहे, 7/6, बरोबर आहे का. हा अपूर्णांक कसा झाला तुमचा, मोठा झाला. मोठाच का, मोठा झाला. आणि ज्या अपूर्णांकाचा अंश आणि छेद मोठा, तो अपूर्णांक लहान असणार आहे, कुठला तुमचा, 19/18. हा कसा आला तुमचा, त्या ठिकाणी लहान अपूर्णांक. अशा प्रकारे लक्षात ठेवा. घ्या पुढचा. हे बघा, 2 पद्धतीने सोडू शकता तुम्ही ठेवले. तुम्हाला हे सगळेच्या सगळे अपूर्णांक दिले, सांगितले अपूर्णांक चढत्या क्रमाने लिहिलं तर मधोमध येणारा अपूर्णांक कोणता. मी पहिला रूल आपण काय करूया, डेसिमलमध्ये करूया. सगळेच्या सगळे 3/4 डेसिमलमध्ये करूया. किती आलं रे, 0. पुन्हा 4×7 28, 0 राहिला, बरोबर आहे का. 4×5 20, 0 पॉईंट किती आलं, 75, बरोबर आहे का. चला 2 पुन्हा किती, 3. चला 0, हां 3 संग 18, पुन्हा 2, 3 संग 18, 0 पॉईंट किती आलं, 66. पुढचा कुठला आहे तुमचा, 5/6, 0. 6×8 48, राहिले 2, sin 3 18, 0 पॉईंट किती आलं, 83. पुढचा 1/2 म्हणजे माहित आहे काय तुमचं, 0.5, बरोबर आहे ना. पुढं बोला की 0.5 मध्ये 0 लावून टाका, किती आलं तुमचं, 50. पुढं 4/5 किती, 5, 0, बरोबर आहे का. 0 नको इथं. 5×8 किती आलं तुमचं, 40, बरोबर आहे ना. 0 लावूया, चालेल. पुढं बोला. आता आपल्याला काय करायचं, चढत्या क्रमाला लावायचं. चढत्या क्रम म्हणजे कसा, लहानाकडून मोठ्याकडे. कुठलाही 0 पॉईंट किती आहे, 50. पुन्हा काय 0.66, पुन्हा 0.75, पुन्हा 0.80 आणि पुन्हा 0 पॉईंट काय तुमचं, 83. मग 0.50 म्हणजेच काय आहे, 1/2. 66 म्हणजे काय तुमचं, 2/3. 0.75 म्हणजे काय, 3/4. 0.80 म्हणजे काय, 4/5. आणि 0.83 म्हणजेच काय, 5/6. आला ना. आता मधोमध अपूर्णांक विचारला, इकडे 2 सोडा आणि इकडे 2 सोडा, राहिल्या कुठला तुमचा, 3/4. आलं का बघा सगळ्यांचं 3/4. म्हणजे तुम्ही डेसिमलमध्ये करून सुद्धा तुम्ही उत्तर काढू शकता. आता तुम्हाला वाटलं की डेसिमलमध्ये नको आहे, तर काय करणार अशा वेळेस, हे नको वाटलं तुम्हाला त्या ठिकाणी, तर आता काय करू शकता तुम्ही, तुम्हाला सांगितलं की हे सगळे जर अपूर्णांकाचं निरीक्षण जर केलं तर काय लक्षात येतं, तर तुम्हाला कुठल्या अंशाधिक आहेत का छेदाधिक आहेत, छेदाधिक. सगळ्यांचा छेद कसा अंशापेक्षा या ठिकाणी मोठा आहे, बरोबर आहे. छेदाधिक अपूर्णांकामध्ये रूल सांगितला मी, काय रूल सांगितलं तुम्हाला, बोला की काय रूल सांगितला. छेदाधिक अपूर्णांकामध्ये अंश आणि छेदामध्ये जर कितीचा फरक असेल, 1चा. आहे का सगळ्यामध्ये 1चा फरक आहे का, आहे की.
छेदाधिक अपूर्णांकामध्ये अंश आणि छेदामध्ये जर एकचा फरक असेल तर ज्या अपूर्णांकाचा अंश आणि छेद लहान तो अपूर्णांक लहान. मग कुठला आहे अपूर्णांक तुमचा लहान? अंश आणि छेद लहान कुठला आहे ना, बरोबर आहे का? म्हणजेच हा सुद्धा अपूर्णांकाचा असणार आहे, लहान असणार, बरोबर आहे ना. आपल्याला चढत्या क्रमाने लिहायचं त्याकडे, म्हणजे पहिल्यांदा लहान लिहावं लागेल. मग आता ह्याच्यानंतर पुन्हा कुठला आहे, जरा थोडा मोठा कुठला आहे? 2/3. पुन्हा थोडा कुठला मोठा आहे? 3/4. पुन्हा थोडा कुठला मोठा आहे? 4/5. पुन्हा 5/6. हे कशानुसार लावलं आपण? छेदाधिक अपूर्णांकाच्या रूलनुसार लावलं त्या ठिकाणी, बरोबर आहे ना. मग तुम्हाला काय सांगितले, मधोमध कुठला येणार आहे? 3/4. इकडे 2 सोडले, इकडे 2 सोडले त्या ठिकाणी. अशा प्रकारे पण तुम्ही सोडवू शकता. घ्या पुढचं. चला हे बघा, तुम्हाला 5/9, 4/7, 6/11 आणि 3/5 हे अपूर्णांक उतरत्या क्रमाने लिहिलं तर शेवटून दुसरा अपूर्णांक कोणता येईल विचारलं तुम्हाला. उतरत्या क्रमाने लिहायचं आहे ना. आता हे सगळे अपूर्णांक उतरत्या क्रमाने लिहायचे. छेदाधिक अपूर्णांक आहे का, अंशाधिक आहे का? आहे की. पण हिथे एक गोष्ट लक्षात दे, सगळे छेदाधिक अपूर्णांक आहेत ना तुमचे. आहेत का छेदाधिक अपूर्णांक? छेदाधिक अपूर्णांक म्हणजे काय? अंशापेक्षा छेद कसा मोठा, बरोबर आहे का. परंतु छेदाधिक अपूर्णांकामध्ये जर अंश आणि अंशापेक्षा छेद जरी मोठा असला त्या ठिकाणी, पण दोघांमध्ये कितीचा फरक पाहिजे? एकचा फरक असेल तर तो रूल वापरायचा ना त्या ठिकाणी. मी तो रूल बसतो का तो आपला? नाही बसत. मग सरळ काय करायचं, दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं. चला 5/9, हां 0 पॉईंट किती आलं? अरे बोला की. 9×5 = 45. राहिले किती? 5. वर्ण 0 घेतला. 9×5 = 45. 0 पॉईंट किती आले? 55. चला दुसरा घ्या. 4 किती? 7. 0. 7×5 = 35. राहिले 5. वरचा 0 घेतला. 7×7 = 49. 0 पॉईंट किती आलं? 57. तिसरा घ्या इथं. 6/11. 6 आखरी 0 0 वरून 0 घेतला, पॉईंट दिला. हां 11×5 = 55. राहिले किती? 5. वरचा घेतला 0. आखरी चोक 44. 2 दशांशापर्यंत बाद झालं. 0 पॉईंट किती आलं? 54. पुढचा 3 किती? 5. 0 वरचा 0 घेतला, पॉईंट देऊन टाकला तिथं. 5×30 म्हणजे वर 0 जोडून टाका त्या ठिकाणी. 0 पॉईंट किती आलं? 60 आलं. आता आपल्याला काय सांगितलं, हा अपूर्णांक जे दिलेले आहे ते अपूर्णांक उतरत्या क्रमाने लिहिले आहेत. उतरत्या म्हणजे कसं? मोठ्याकडून लहानाकडे. चला मोठा घ्या पहिल्यांदा. कुठला आहे? हां 0.60 आहे ना, म्हणजेच कुठला आला? 3/5. पुन्हा कुठला आला? त्याच्यापेक्षा कमी कुठला? हां 4 कुठला आला? 7. पुन्हा कुठला आला तुमचा? 55 ना. 5 किती आलं तुमचं? 9. आणि पुन्हा 54 म्हणजे 6 किती आलं तुमचं? 11. उतरत्या क्रमाने लिहिले. शेवटून दुसरा अपूर्णांक कुठला? शेवट इकडे आहे ना. मग शेवटून दुसरा कुठला आहे? 5/9. आलं का देणार? मग तुमचं उत्तर आलं 5/9. घ्या पुढचं. चाल 0 आलं, पॉईंट घेतला. हां 7×7 = 49. राहिला 1 वरून घेतला 0 आणि 7×1 = 7. 0 पॉईंट किती आलं? 71. चला 7×1 = 7. राहिले किती? 3 वरचा 0 घेतला. 7 चोक 28. राहिले किती? 2 वर. काय झालं? भाग घालूया. 5×1 = 5. राहिले किती? 2 वरचा 0 घेतला. हां 5 चोक 20. 1 पॉईंट किती आलं? 4. पुढचं घ्यायचं आपल्याला. 10 किती? 7. 7×1 = 7. राहिले किती? 3 वरचा 0 घेतला. 7 चोक 28. राहिले 2 वरचा 0 घेतला. बोला. 7 2 14. इथं 0 लिहा. मग 1.40 आलं. इथं 1.42 आलं. पुढचं काय तुमचं? 4/3. 3×1 = 3. राहिला किती? 1 वरचा 0 घेतला. 3×3 = 9. राहिला किती? 1 वरचा 0 घेतला. 3×3 = 9. 1 पॉईंट किती आलं? 33. चला पुढं. 11 किती आलं? 8. 8×1 = 8. 11 मधून 8 गेले. राहिले किती? 3 राहिले. वरचा 0 घेतला. हां बोला की. 8×3 किती? 24. राहिले किती? 6 वरचे 0 घेतले. हां 8×7 = 56. बाद झालं 2 स्थळापर्यंत. चला पुढं. 13 किती? 9. 9×1 = 9. 13तून 9 गेले. राहिले किती? 4. वरचा 0 घेतला. हां 9 चोक किती? पॉईंट दिला. 9 चोक 36. राहिले किती? 4. वरचा 0 घेतला. 9 चोक 36. 1 पॉईंट किती आलं?
44. आपल्याला काय सांगितलं रे, चढत्या क्रमाने लिहायचं आहे ना. चढता क्रम म्हणजे लहानाकडून कुठं मोठ्याकडून. लहान कुठला आहे तुमचं? 1.33 बरोबर आहे का. म्हणजे 4 किती आलं 3. पुन्हा 1.37 11/8 पुन्हा 7/5 पुन्हा 1.42 लहान आहे हा 10/7 आणि शेवटी किती आलं तुमचं 13/9 आलं. तुम्हाला काय विचारलंय मधोमध येणार आहे. इकडे 2 सोडा इकडे 2 सोडा. कुठला आला 7/5. बघा आलाय का सगळ्यांचा 7/5. घ्या पुढचं. टाईप क्रमांक 2 बघायचा. टाईप क्रमांक 2 मधलं पहिलं गणित आहे. पुढीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता. तुम्हाला सगळे अपूर्णांक दिलेत ह्या ठिकाणी. 4 अपूर्णांक दिलेत. त्यापैकी तुम्हाला मोठा अपूर्णांक कोणता विचारले. पहिल्यांदा किंवा 2/5 ह्याचं कशामध्ये करायचं डेसिमलमध्ये. 5 न 2ला भागाला 5 0 0 वरचा 0 घेतला 5 चोक 20. हे झाला पहिला. दुसरा 4 किती आहे तुमचं 7 7 0 0 वरचा 0 घेतला 7 5 35 राहिले 5 वरचा 0 घेतला 7 7 49 0 पॉईंट किती आलं 57. 2च स्थळापर्यंत घालवायचं. तिसरं 7 किती 11 11 0 0 वरचा 0 घेतला पॉईंट देऊन टाकला. 11 7 सक्क 66 बरोबर आहे ना. राहिले किती 4 वरचा घेतला 0 11 त्रिक 33 0 पॉईंट किती आलं 63. पुढं चौथा 5/8 0 ना दिला पॉईंट 8 45 8 संग 48 राहिले किती 2 वरचा 0 घेतला 8 2 16. चला आता आपल्याला काय करायचं आहे सर्वात मोठा बडा. इथं 0 लावा ना 4ला 40 तयार झालं त्या ठिकाणी. 0.40 मोठं काय आहे मोठं तुमचं 0.63 मोठं आहे. मग 0.63 कुणाचं डेसिमल आहे 7/11 व्यावहारिक अपूर्णांकाचं. म्हणजे 7/11 काय झाला प्रथमेश तुमचा सगळ्यात मोठा अपूर्णांक. घ्या पुढचं. चला प्रश्न क्रमांक 2 सगळ्यात मोठा अपूर्णांक कोणता. बघा 16/5 कशामध्ये करायचं. आता हे सगळे अपूर्णांक दिलेत ना. सगळ्यात आपला मोठा विचार आहे डेसिमलमध्ये करायचं. 5 त्रिक राहिला 1 वरचा घेतला 0 5 2 10 3.2. पुढचं दुसरं 10 किती 3 3 त्रिक 9 राहिला 1 वरचा 0 घेतला पॉईंट दिला 3 त्रिक 9 1 राहणार 3 त्रिक 9 बरोबर आहे ना. इथे 0 देऊन टाका. तिसरा आणि काय 22 किती आहे 7. चला 7 त्रिक 21 राहिला 1 वरचा 0 घेतला पॉईंट दिला 7 1 7 10 मधून 7 गेले राहिले किती 3 वरचा 0 घेतला 30 तयार झाले. 7 चोक 28 3 पॉईंट किती आलं 14. पुढं क्रमांक किती चौथा काय तुमचं 19/6 साइन त्रिक 18 राहिले किती 1 वरचा 0 घेतला बरोबर आहे ना दिला पॉईंट 6 1 6 बोला राहिले किती 4 वरचा घेतला 0 6 किती 36 बाद झालं 2 स्थळापर्यंत 3 पॉईंट किती आलं तुमचं 16. चला आपल्याला काय विचारलंय सगळ्यात मोठा अपूर्णांक कोणता. अरे कुठला मोठा आहे 3.20 3.33 3.14 का 3.16 3.33 म्हणजेच कुठल्या व्यावहारिक अपूर्णांक आहे तुमचा 10/3. हा सगळ्यात काय आला तुमचा मोठा अपूर्णांक. घ्या पुढं. प्रश्न किती आहे तिसरा प्रश्न आहे ना. प्रश्न क्रमांक 3 बघा इकडं सगळ्यात काय विचारलाय रे लहान विचारलाय ना. लहान अपूर्णांक कोणता बघा इकडं तुम्हाला हे सगळे 4 अपूर्णांक दिलेत ह्या ठिकाणी. तुम्हाला अपूर्णांक दिल्यानंतर हा वरचा अंश सगळे कसे आहेत रे लहान आहेत. छेदापेक्षा कसे आहेत लहान आहेत आणि छेद सगळ्याचे कसे आहेत मोठे आहेत. पण जरा थोडंसं बारकाईने निरीक्षण केलं तुम्ही 11कडे बघा 11 त्रिक किती येतंय 33 33 मधून 1 वजा केले किती येतंय 32 येतंय का. आता बघा 8 त्रिक वजा 1 केलं 13 त्रिक 39 वजा 1 केलं 38 18 त्रिक 54 वजा 1 केलं किती आलं 53. म्हणजे काय हो ह्या ठिकाणी अंशाची जर तुम्ही काय केली तिप्पट केली अंशाची काय केली तिप्पट केली आणि त्या तिप्पटीतून तुम्ही 1 वजा केले काय मिळतं तुम्हाला छेद. म्हणजे अंश असं जर तुम्हाला उदाहरण भेटलं त्या ठिकाणी काय भेटलं जर अंशाच्या तिप्पटीपेक्षा अंशाच्या तिप्पटीनं तिप्पट केली आणि त्या तिप्पटीपेक्षा काय केलं त्यातून 1 वजा केलं तर काय मिळालं तुम्हाला छेद मिळाला बरोबर आहे का. जर असं जर होत असेल तर त्या ठिकाणी एकच गोष्ट लक्षात ठेवायची म्हणजे काय केलं तुम्ही अंशाची काय केली तिप्पट केली आणि तिप्पटीमधून काय केलं 1 वजा केला तर काय मिळालं तुम्हाला छेद मिळाला. तर त्यावेळेस रूल काय लक्षात ठेवायचा ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा मी काय म्हणतोय अंश मोठा तो अपूर्णांक लहान तो अपूर्णांक कसा
लहान. आणि ज्या अपूर्णांकाचा अंश लहान तो अपूर्णांक कसा मोठा. कधी कधी लक्षात ठेवायचं, कधी हा ज्या वेळेस तुमच्या अंशाची काय केली तुम्ही, छेद हा कसा आहे तुमचा, छेद कसा आहे अंशाच्या तिपटी मधून काय केलंय वजा 1 केला असेल तरच. म्हणजे अंशाची तुम्ही तिप्पट केली त्यातून 1 वजा केली असेल, असं सगळीकडे जर दिलेल्या सगळ्या अपूर्णांकामध्ये होत असेल तर त्यावेळेस लक्षात काय रूल ठेवायचा की ज्या अपूर्णांकाचा म्हणतोय बरं का अंश कसा असेल मोठा असेल तो अपूर्णांक कसा लक्षात ठेवायचा लहान. आणि ज्या अपूर्णांकाचा अंश कसा आहे लहान तो अपूर्णांक कसा असणार तुमचा मोठा असणार. त्या ठिकाणी लक्षात येते. मग आपल्याला विचारले लहान अपूर्णांक कोणता, तर लहान अपूर्णांक होण्यासाठी तुम्हाला सांगितले लहान अपूर्णांक कधी येतोय तुमचा अंश कसा असला पाहिजे त्याचा अपूर्णांकाचा मोठा असला पाहिजे. मग कोणत्या अपूर्णांकाचा अंश मोठा आहे 18/53 बरोबर आहे का. म्हणजे 18/53 हा अपूर्णांक कसा आला तुमचा लहान अपूर्णांकाला, कसा आला तुमचा लहान अपूर्णांक बरोबर आहे का. आणि ज्या अपूर्णांकाचा अंश लहान आहे, अंश लहान कुठला आहे 8 बरोबर आहे का, तो अपूर्णांक कसा असणार तुमचा मोठा असणार. आलं दे ना तुमच्या, घ्या नोट लिहून घ्या त्या ठिकाणी. हे बघा प्रश्न क्रमांक आपला 4, पुढीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता. 7/15, 11/23, 17/35 आणि 9/19. तुम्हाला काय केलं या ठिकाणी 7ची दुप्पट केली बरोबर आहे का. 7ची दुप्पट केली काय आलं 14, 14 मध्ये किती मिळवलंय 1, 15 आलं. 11 2 22 1 मिळवलं 23 आलं. 17 2 34 1 मिळवलं 35 आलं. 9 2 18 1 मिळवलं 19 आलं. त्या ठिकाणी ह्या ठिकाणी रूल काय लक्षात ठेवायचा, छेद हा अंशाच्या दुपटीपेक्षा 1ने कसा आहे रे 1ने जास्त असेल, 1ने जास्त असेल तर ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा तो अपूर्णांक कसा, तो अपूर्णांक मोठा. आणि ज्या अपूर्णांकाचा अंश लहान तो अपूर्णांक कसा लहान. मग काय होतं त्या ठिकाणी जर छेद हा अंशाच्या तिपटीनं 1ने कमी असेल बरोबर आहे ना, तर काय सांगितलं ज्या अपूर्णांकाचा अंश कसा असेल तुमचा मोठा तो अपूर्णांक कसा असणार लहान. आणि ज्या अपूर्णांकाचा अंश कसा तुमचा लहान तो अपूर्णांक कसा असणार मोठा. पण इथं उलट आहे काय, इथं ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा असेल तो अपूर्णांक कसा असणार मोठाच, आणि ज्या अपूर्णांकाचा अंश लहान असेल तो अपूर्णांक कसा असणार लहान. मग तुम्हाला विचारले मोठा अपूर्णांक कोणता, मग मोठा अंश कुठला इथं 17 ना बरोबर आहे का. म्हणजेच मोठा अपूर्णांक कुठला आला 17/5 हा मोठा अपूर्णांक आला. आणि छोटा कुठला आला तुमचा, सगळ्यात अंश कुठला छोटा आहे 7 म्हणून 7/15 हा लहान अपूर्णांक आला. समजलं का, घ्या पुढं.